स्पॉन्सर बाय नदीम भाई नियाजी। फर्स्ट प्राइज 1,11,900 रुपए जिसके स्पॉन्सर मरूसा नियाजी। सेकेंड प्राइज 51,900 रुपए जिनके स्पॉन्सर मुसाफिरा नियाजी। 70-70 स्पोर्ट्स लाइव टेलीकास्ट तारिफ जी सैयद, आयोजक अफजल भाई मखदूम और एजाज भाई कुरैसी, सभी का बहुत बहुत धन्यवाद। और आज हमारे साथ लगातार इस मूल मंच से जुड़े हुए हैं इस टूर्नामेंट के को स्पॉन्सर नदीम भाई नियाजी, साथ ही साथ 70-70 ओनर तारिफ जी सैयद सर, वो भी लगातार जुड़े हुए हैं। ये एक कहीं ना कहीं इस टूर्नामेंट की उपलब्धि है, इस प्रतियोगिता की उपलब्धि है। दोनों टीमों के लिए ये लास्ट कॉल है। आपके 12th मैन पहले बॉल गिरने से पहले कॉम्बॉक्स में कंपलसरी है। बल्लेबाजी के लिए पासा 11 की तरफ से दो सलामी जोड़ी इस वक्त मैदान पे आते हुए। सलामी जोड़ी के रूप में दो बल्लेबाज, स्ट्राइक पे उस्मान पटेल, नॉन स्ट्राइक पे अशरफ खान। और गेंदबाजी के लिए शिरसठ स्पोर्ट्स अहमदनगर की ओर से आशीष मेहरोल। ये अच्छा कॉन्टेस्ट, टेनिस के पूरे सितारे इस वक्त इस गोलीबार के मैदान पे, इस जमी पे। पहली गेंद उस्मान पटेल हुक किया, बहुत तेज मारने की प्रयास, सही तरीके से प्रॉपर कनेक्शन हुआ नहीं, रनआउट का खतरा, लेकिन सही समय पे पहुंच गए। और इस तरह से पहली गेंद पे खाता खुलता हुआ पासा 11 का। टॉस गवाकर पहले बल्लेबाजी का मौका मिला है पासा 11 को। लेफ्ट हैंड राइट हैंड कॉम्बिनेशन सलामी जोड़ी के रूप में उस्मान पटेल, साथ में अशरफ खान। अब स्ट्राइक पे अशरफ खान। ये पटकी हुई गेंद, लेंथ खींच के रखने का सोच अच्छा था, लेकिन लेंथ भी खराब और लाइन भी। यहां पे अंपायर चेक करना चाहते हैं कि बॉल डिलीवर कहां हुआ है। नो गेंद का इशारा आता हुआ, नो बॉल का इशारा आता हुआ। अब अगली गेंद जो होगी वो फ्री हिट होगी। आशीष मेहरोल एक अच्छे गेंदबाज, एक टेनिस के बहुत ही बेहतरीन खिलाड़ी। फिलहाल यहां पे फ्री हिट बॉल, बेस्ट वर्सेज बेस्ट। स्ट्राइक पे उस्मान पटेल। और ये फ्री हिट गेंद पे प्रहार तो अच्छा हुआ था, लेकिन डिप मिड विकेट पे पीछे फील्डर तैयार। एक से ही संतुष्ट होना पड़ेगा, इस एक की मदद से टीम का बढ़ता हुआ है स्कोर 4। ये पहला ओवर का ये मुकाबला चलता हुआ, पहला ओवर का ये खेल चलता हुआ। अब अशरफ खान स्ट्राइक पे, बहुत तेज मारा है, बहुत तेज मारा है, पीछे फील्डर है लेकिन निकल जाएगी गेंद। वन बाउंस इनटू द फैंस, 4 रन। ये डिंग डोंग चषक में एक शानदार चौका आता हुआ अशरफ के बल्ले से। ये लगातार लेंथ छोटी डाल रहे थे, लेकिन इस बार बल्ले के बीचों बीच कनेक्शन, प्रॉपर कनेक्शन हुआ है और गेंद सीमा रेखा के पार पहुंचा है। ये तेज तर्रार गेंद बाउंड्री लाइन के पार। रन मिले हैं 4। अशरफ खान और उस्मान पटेल की एक अच्छी साझेदारी, अच्छी जोड़ी मैदान पे नजर आता हुआ। एक गोलीबार का ये मैदान आज सेकेंड हाफ का ये पहला मुकाबला आप सबों के सामने। आज दर्शकों की तादाद देखे तो काफी मात्रा में दर्शक इस वक्त इस मैदान से उपस्थित है। आज दर्शकों की तादाद बढ़ी है कि आज टेनिस के बड़े बड़े सितारे इस जमी पे हैं। यू मिस आई हिट, एक तेरी एक मेरी। पिछला बॉल चौका था, तो इस बॉल पे आशीष मेहरोल का पलटवार। पिछली गेंद पे बल्लेबाज का प्रहार था, इस गेंद पे गेंदबाज का पलटवार है। यही है क्रिकेट, एक तेरी एक मेरी। ये गजब का ये गेंद और सीधा जाके स्टंप से टकराया। अशरफ खान आउट होकर अब बाहर आते हुए ये पहला विकेट।
फर्स्ट ब्रेक थ्रू आशीष मेहरोल। आठ के स्कोर पे ये पहला विकेट। अब बल्लेबाजी करने के लिए तीसरे नंबर पे पवन के ने, एक हिंदुस्तान का, एक टेनिस का बेताज बादशाह पवन के ने, और उनके सामने एक सफल गेंदबाज अभी अभी अशरफ खान का विकेट चटकाए हैं आशीष मेहरोल। साझेदारी टूटी है, ये ओपनर साझेदारी को तोड़ा है गेंदबाज आशीष। चारों तरफ से देखे तो ग्राउंड दर्शकों से भरा हुआ। क्रिकेट के दीवाने, क्रिकेट प्रेमी इस वक्त घर बैठे 70-70 स्पोर्ट यूट्यूब चैनल के माध्यम से इस प्रतियोगिता का लुत्फ उठाते हुए, और ये देश ही नहीं, इस वक्त विदेशों से भी इस प्रतियोगिता को देखा जा रहा है। और ये लेंथ ऊपर था, ये पवन केने का बल्ला, माशाल्लाह कमाल का ये शॉट, ओवर एक्स्ट्रा कवर। ये गजब का ये शॉट है। ये खिलाड़ी ये इस मैदान से बताते हुए क्यों इसे टेनिस का बेताज बादशाह कहा जाता है, लेकिन इस वक्त रबर बॉल में भी अपना प्रतिभा दिखाते हुए, ये गेंद खराब थी रही, इसे पूरे तरीके से इस शॉट ने गेंद को खराब बना दिया। ये अब हवा में विकेटों का ये कॉल है। पिछले गेंद पे छक्का था तो इस बॉल पे विकेट है। ये बैक टू दी पवेलियन। पवन केने, आशीष मेहरोल पहले ओवर से अभी तक 2 विकेट चटका चुके हैं। ये पहले अशरफ खान का विकेट, अब पवन केने का विकेट। तो पहला ओवर मुकम्मल, 1 के बाद 14 पे 2, पासा 11। एक छक्के तो लगाए थे लेकिन अगले गेंदों पे शिकार हुए आशीष मेहरोल के। 14 पे 2, 1 के बाद पाशा 11। आप देख रहे हैं डिंग डोंग चषक रबर बॉल क्रिकेट टूर्नामेंट पुणे 2023। ये दूसरा दिन और हम सभी हैं इस वक्त सेकेंड हाफ में। हमने देखा कि फर्स्ट हाफ में एक टीम सेमीफाइनल के लिए क्वालिफाई कर चुकी है, फिरोज 11 कंदारी किंग्स बहेंड्रा की टीम, और अब इस ग्रुप से कौन टीम निकल के आएंगे। गेंदबाजी करने के लिए दूसरी ओवर की कमान संकेत पाटिल के हाथों में थमाई गई है। इनके कंधों पर जिम्मेवारी दूसरी ओवर की कमान। स्ट्राइक पे उस्मान पटेल, चौथे नंबर पे बल्लेबाजी करने के लिए बिलाल शेख नॉन स्ट्राइक पे है। स्ट्राइक पे उस्मान पटेल। ये धीमी गति की गेंद ऑन साइड पे खेलने का प्रयास, लेकिन पूरी तरीके से ठीक ठाक बल्ले पे आई नहीं, और गेंद बिल्कुल सीधा, और यहाँ पर रन आउट का खतरा। ये डायरेक्ट थ्रो होती तो शायद यहाँ पे एक विकेट हो सकता था। ये थोड़ा सा दोनों बल्लेबाजों के बीच वो कॉम्बिनेशन बना नहीं, तालमेल बनी नहीं। एक और धीमी गति की गेंद डाउन द लेग, व्हाइट बॉल का इशारा, एक अतिरिक्त रन और जुड़ता हुआ स्कोर कार्ड में, स्कोर बढ़ता हुआ 16। भाई वो स्क्रीन के बाजू में लाल टी शर्ट वाला और ये लेंथ ऊपर था, ये लेंथ ऊपर था, बड़े शॉट हो सकते थे, लेकिन यहां पे आया है विकेट। एक और विकेट बिलाल शेख। गोल्डन डक का शिकार होते हुए बगैर किसी रन बनाया वो वापस मैदान से बाहर। आज विकेटों का सिलसिला कुछ ज्यादा ही रहा है, लगातार विकेटें की झड़ी लगी है यहां पे भी, और पिछले मैचों में भी हमने देखा था जहां पे विकेटों की झड़ी लगी थी, जब सेकेंड हाफ
का खेल शुरू हुआ तो यहां पे भी विकेटों की झड़ी लगी है। अब नए बल्लेबाज समाधान बल्लेबाजी के लिए जाते हुए, एक छोर से उस्मान पटेल डटे हुए हैं, दूसरी ओर से लगातार विकेटें गिरती चली गई है, लेकिन दूसरे छोर से भी विकेट रोकना पड़ेगा। ये नॉकआउट क्रिकेट टूर्नामेंट, एक बार अगर आप मैच गंवाते हैं तो फिर रास्ते आपके बंद कर दिए जाएंगे। न्यू बल्लेबाज समाधान, तारीफ करना चाहूंगा, प्रशंसा करना चाहूंगा यहाँ पे गेंदबाज संकेत पाटिल। पहला ओवर आशीष मेहरोल, उन्होंने भी अच्छी गेंदबाजी की। उसके बाद अभी ये गेंदबाज साथ निभाते हुए, अच्छा साथ निभाते हुए, गति ज्यादा इन्होंने दिया नहीं है, धीमी गति से गेंदबाजी की है। पूरी तरीके से बल्लेबाज को लगभग कहा जाए तो निस्ता नाबूद किया अपने सामने। ये वाइट बॉल का इशारा आता हुआ, इस अतिरिक्त के साथ स्कोर में इजाफा। ये एक और धीमी गति की गेंद, टहला दिया है गेंद को, कवर के रीजन में पीछे फील्डर हैं, जब तक फील्ड करेंगे 2 रन पूरा करेंगे। गुड रनिंग बिटवीन द विकेट, कमाल का तालमेल उस्मान पटेल और बल्लेबाज समाधान के बीच। जैसे शॉट खेला, 2 के लिए कॉल किया और 2 के लिए कॉल किया भी और पूरा भी किया, तो अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, अच्छा तालमेल, और इस 2 के साथ स्कोर को पहुंचाया 19 पे 19। हालांकि 3 विकेट गंवा चुकी है टीम, मगर ये दोनों बल्लेबाजों के पास वो क्षमता है जो बड़े लक्ष्य तक पहुंचा सकते हैं। यहां पे भी एक धीमी गति की गेंद, पहले मूड बनाया था, बाएं पैर को पीछे खींचा था, लेकिन अंततः गेंद को खेला लॉन्ग ऑन पे, एक सही संतुष्ट। अब स्ट्राइक पे उस्मान पटेल, गेंदबाज संकेत पाटिल, रायगढ़ का टाइगर उस्मान पटेल। ये मिस हिट है, ये मिस हिट है, नीचे फील्डर और उस्मान पटेल का विकेट। एक और विकेट चटकाते हुए संकेत पाटिल, संकेत दे दिया इन्होंने कि क्यों ये गेंदबाजी के लिए आए हैं, लगातार विकेट चटकाते हुए। ये विपक्षी को अब तक अपने सामने घुटने टिकवाया है, किसी भी बल्लेबाज को खुल के खेलने का मौका दिया नहीं है। हालांकि एक जबरदस्त प्रहार पवन केने के बल्ले से निकला था, लेकिन अगली गेंद पे वो भी चलते बने। बीस के स्कोर पे लगने वाला ये चौथा झटका। समोरच्या गेटच्या इथे ज्या गाड्या लावल्यात ना, त्या थोड्याशा बाजूला घ्या, कारण ज्या आतल्या बाहेर जाणाऱ्या गाड्यात ना त्यांना रस्ता मिळत नाहीये. थोडंसं सहकार्य करा प्लीज. आपल्या इथे फार दूरवरतून खेळाडू खेळण्यासाठी आलेत, त्यांच्या परतीचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी आपण थोडंसं सहकार्य आतापासूनच करा. अब बल्लेबाजी के लिए सोहेल, और इसके बाद ये देखिए पूरी तरीके से लेंथ ऊपर और थोड़ी सी अतिरिक्त उछाल इस बार प्राप्त किया गेंदबाज। ओवर की समाप्ति 2 के बाद स्कोर की बात करें तो स्कोर तो काफी बेहतर है, 2 पे 20, लेकिन विकेट का जो सिलसिला है ना वो थमा नहीं है। 2 के बाद 20 पे 4। पासा 11, ये टॉस गवाई थी, पहले बल्लेबाजी का मौका मिला, 2 ओवर में स्कोर ठीक ठाक बनाए हैं 20, लेकिन 4 महत्वपूर्ण विकेट। अगर बात करें तो बल्लेबाज सबसे पहले अरशद खान, उसके बाद पवन केने, उसके बाद बिलाल शेख, उसके बाद उस्मान पटेल, ये 4 बल्लेबाज बैक टू दी पवेलियन। इस टूर्नामेंट के आयोजक अफजल भाई मखदूम, एजाज भाई कुरैसी, डिंग डोंग चषक पुणे। ये एक खूबसूरत ट्रॉफी है, ये है वो चमकती हुई ट्रॉफी डिंग डोंग चषक 2023 का, जिसके लिए इस वक्त जद्दोजहद मैदान के अंदर ये चमचमाती हुई ताज, ये चमचमाती हुई ट्रॉफी,
ये जीत का सेहरा किसके सर सजेगा, ये ढलते शाम हमको मिलेगा ये पता चलेगा पता कि ये कौन है विनर, ये कौन है ट्रॉफी के हकदार। ये रविवार फिलहाल तो है मजेदार। ये देखिए क्या ये कड़क शॉट है, ऊंचाई के साथ साथ दूरी भी है, और ये दूर नहीं है बहुत दूर है, ये कोसों दूर भेजा है, और ये जब गेंद वापस आए तो 6 का छाप लगा है। इस छक्के की मदद से टीम का स्कोर तेजी के साथ 26। इस खिलाड़ी का नाम समाधान, और पहली गेंद को इन्होंने सीधा स्टैंडर्ड डिलीवर किया है। ये अच्छा शॉट है, ये कड़क शॉट है। नाव समाधान आहे आणि संघाला समाधानकारकच फलंदाजी करून दाखवतोय. आशीष मेहरोल, पहला ओवर अच्छा रहा था, लेकिन दूसरे ओवर की आगाज हुई है छक्के के साथ, वापसी की तलाश में। एक बार लेंथ ऊपर और तेज गति का गेंद, और विकेट कीपर के पास पहुंची। ये अच्छी गेंद, ये बहुत तेज गति की गेंद थी। समाधान एक छक्के लगाए हैं, मनोबल बढ़ा है, और प्रेशर रिलीज शॉट, और उसके बाद एक बार फिर से बड़े शॉट की तलाश में, बल्ला तेज घुमाया लेकिन संपर्क बिल्कुल नहीं। एक बार फिर से विकेट कीपर के पास पहुंची है। ओवर की शुरुआत तो छक्के के साथ हुई थी, लेकिन अगले 2 गेंदे 2 बिंदी गेंद। अच्छी वापसी यहां पे आशीष मेहरोल के द्वारा, लगातार शरीर से दूर रखने का प्रयास। इस बार ये सटीक लगभग यॉर्कर लेंथ की गेंद, और इस बार भी खामोश रखा है। क्या तेज गति से गेंदबाजी कर रहे हैं। लगातार 3 गेंदे 3 बिंदी गेंद, वो पहले गेंद से छक्का था, उसके बाद 3 गेंदों पे खामोश रखा है। यहां भी लगभग यॉर्कर लेंथ का गेंद, हल्के हाथों से मिड ऑफ की तरफ टहलाया, जब तक कि लॉन्ग ऑफ के फील्डर आते फील्ड करते। सिंगल का मौका था बल्लेबाज समाधान के पास। इस सिंगल की मदद से टीम का बढ़ता हुआ है स्कोर जहां पहुंचा है 27। ये तीसरा ओवर का ये मुकाबला चलता हुआ। रन रेट की अगर बात करें तो काफी अच्छा रन रेट यहां पर पासा 11 का, 10 रन प्रति ओवर के हिसाब से रन चलता हुआ, क्योंकि इस मैदान की अगर नजर से देखा जाए तो ये एक अच्छा स्कोर। यहां पे भी कनेक्शन प्रॉपर ठीक ठाक से हुई नहीं सुहेल के बल्ले से, लेकिन सिंगल आसानी के साथ पूरा करेंगे। और इसी के साथ ओवर्स कॉल अंपायर का ओवर की समाप्ति 3 के बाद 28 पे 4 पासा 11। टॉस गंवाकर पहले बल्लेबाजी करती हुई टीम 3 के बाद 28 पे 4। इस ओवर से आए 8 रन और कोई विकेट नहीं। ये कहीं ना कहीं एक अच्छा मैसेज पासा 11 के लिए। इस ओवर से कोई विकेट नहीं गंवाया। वही अब पहले 2 ओवर की बात करें तो पहले 2 ओवर में 20 बनाए थे, 4 विकेट गंवा चुके थे। तो उसके बाद अब एक अच्छा साझेदारी, अच्छा पार्टनरशिप बिल्ड होता हुआ यहाँ पे, और इस चीज़ की आवश्यकता थी इस टीम को कि यहाँ से एक छोटी सी ही पार्टनरशिप हो, लेकिन पार्टनरशिप हो, और वो होता हुआ। अब गेंदबाजी करने के लिए प्रमेय, टीम की ओर से चौथा ओवर लेकर प्रमेय, और उनके सामने होंगे लेफ्ट हैंड के बल्लेबाज सुहेल। लेफ्ट हैंड और राइट हैंड का कॉम्बिनेशन इस वक्त मैदान पे। इस प्रतियोगिता का जो प्रथम पुरस्कार है डिंग डोंग चषक पुणे, प्रथम पुरस्कार 1,11,900 रुपए जो प्रदान किए जाएंगे मारूसा नियाजी के द्वारा। वही अगर द्वितीय पुरस्कार की बात करें तो 51,900 रुपए जो कि प्रदान किए जाएंगे मुसाफिरा नियाजी के द्वारा, जो कि इन दोनों बच्चियों का कल जन्मदिन भी था। और हमारे इस टूर्नामेंट की को स्पॉन्सर नदीम नियाजी, जो कि इस वक्त हमारे साथ मूल मंच को साझा करते हुए। यू मिस आई हिट, गेंदबाजी के लिए आए हैं और विकेट चटकाए हैं। पहली गेंद से बैक टू दी पवेलियन सुहेल को कर दिया है। यहां पे सुहेल का विकेट चटकाते हुए एक सटीक यॉर्कर, ज्यादा बड़ा रनअप लिया नहीं, छोटा कदमों का रनअप और विकेट चटकाते हुए। रन तो थमे नहीं है, रन बनते चले हैं, लेकिन ये विकेट जो लगातार अंतराल पे गिरते चले जा रहे हैं, इसे थोड़ा सा
रोकना होगा। न्यू बैट्समैन वसीम शेख। वसीम वसीम शेख अगर लगातार 3 छक्के यानी हैट्रिक 6 करते हैं, जोहान स्पोर्ट्स की ओर से 2500 रुपए का पुरस्कार दिया जाएगा। अगर वसीम शेख अगर हैट्रिक 6 करते हैं तो जोहान स्पोर्ट्स की ओर से उन्हें 2500 रुपए का नगद राशि दिया जाएगा। हालांकि फिलहाल यहाँ पे टीम को भी आवश्यकता है कि यहाँ से कुछ तेज रन भी बनाए जाए। 5-5 ओवर का ये मुकाबला, 5 विकेट गंवा चुकी है पासा 11 28 के स्कोर पे। इस ओवर की शुरुआत विकेट के साथ हुई है, लेकिन कहते हैं ना, आप आगाज से नहीं अंजाम से पहचाने जाते हैं। इस बार लेंथ ऊपर है, लॉन्ग ऑफ के जानी भी ये शॉट खेला है, पीछे फील्डर तैनात, एक से ही संतुष्ट होना पड़ेगा। अच्छी गेंदबाजी रही है अब तक। बात की जाए नो बॉल का इशारा, तो ये फ्री हिट होगा अगला गेंद। फ्री हिट बॉल। ये पटकी हुई अच्छा बाउंसर का इस्तेमाल, ये फ्री हिट गेंद थी लेकिन उसका कोई फायदा उठा नहीं पाए बल्लेबाज। वसीम शेख के लिए यहाँ पे अब जो हैट्रिक 6 पे इनामी राशि थी वो बढ़ता हुआ जोहान स्पोर्ट्स और नदीम भाई नियाजी की ओर से 3500 रुपए का पुरस्कार। यहाँ पे भी बाउंसर करने का इस्तेमाल, बाउंसर करने का सोच था, लेन तो अच्छा था मगर लाइन से भटके। एक अतिरिक्त, और इस अतिरिक्त रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा है 31। ये समाधान एक बार फिर से गेंद को मैदान से बाहर भेजा है। स्लॉट में गेंद थी और इसे पार किया है पार्किंग लॉट में। एक और छक्का समाधान के बल्ले से, ये गजब का प्रहार किया है। इस 6 की मदद से स्कोर तेजी के साथ 37 पे। 37, लॉस ऑफ 5। ये चौथा ओवर का खेल चलता हुआ, रन थमा नहीं है। एक अच्छा, और इस वक्त देख पाएंगे आप 70 स्पोर्ट यूट्यूब चैनल के माध्यम से इस वक्त ये सारे क्रिकेट प्रेमी, ये क्रिकेट के दीवाने आप सभी को स्क्रीन पे डिंग डोंग चसक पुणे गोलीबार का ये मैदान, यहाँ पे दर्शकों की तादाद आपके स्क्रीन पे नजर आ रहे हैं। ये सभी क्रिकेट के दीवाने हैं, दिन हो या रात, ठंडी हो या छाँव या फिर गर्मी, जब क्रिकेट की लत लग जाए तो फिर न खेलना छूटता है न देखना छूटता है। ये सारे दर्शकों की उपस्थिति बताती हुई, डिंग डोंग चसक का साक्षी बनते हुए सारे दर्शक। एक बार फिर से अतिरिक्त उछाल करने की कोशिश, और उछाल ढाला भी था, पुल करने का प्रयास, सही तरीके से बल्ले के बीचों बीच आया नहीं, लेकिन यहां पे सिंगल को डबल में कन्वर्ट कर लिया है। अच्छा तालमेल दोनों बल्लेबाजों के बीच, गुड रनिंग बिटवीन द विकेट। समाधान साथ में वसीम शेख, और इस 2 की मदद से टीम का स्कोर बढ़ता हुआ 39। ये चौथा ओवर का खेल चलता हुआ, अब तक इस ओवर के संभवतः 4 गेंदे हो चुके हैं, अभी भी 2 गेंदे शेष। यहां पे भी हाफ ट्रैकर बॉल, पुल करना चाहते थे यहां भी समाधान, लेकिन यहां भी कनेक्शन नहीं है। अब तक समाधान की बात करें तो 2 छक्के, और दोनों के दोनों छक्के ना बिल्कुल डाउन द ग्राउंड लगाया है, एकदम सीधा। 21 के स्कोर पे बल्लेबाजी करते हुए समाधान। हमारे साथ ऑफलाइन स्कोरर उजैफ, 14 वर्षीय ये युवा, लगातार हर समीकरण को बताते हुए। एक बार फिर से
लेंथ को खींच के रखा था, इस पर लाइन बाहर है। ये ऑफ स्टंप से बाहर खिलाने का सोच तो अच्छा है, बल्लेबाज से गेंद दूर रखने की सोच अच्छी है, लेकिन ये इतने ज्यादा बाहर डाल बैठे कि फिर वाइड गेंद करार दी गई है। एक अतिरिक्त रन, और इस अतिरिक्त रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर 40। 10 रन प्रति ओवर, ये मैदान के हिसाब से ये अच्छा है स्कोर। एक बार फिर से लेंथ ऊपर करने का कोशिश, लेकिन इस बार भी डाउन द लेग है। पिछला बार हमने देखा कि ऑफ स्टंप से बाहर रखा था, वाइड हुआ था, और यहां पे लेग स्टंप से बाहर। तो ये ओवर की ये तीसरी वाइड गेंदबाज प्रमय के द्वारा। थोड़ा सा लेंथ को और लाइन को पकड़ना होगा प्रमय को। हाँ, ये लेंथ ऊपर था, यहां पे यू मिस आई हिट। यहां पे जाना पड़ेगा प्रमय को अब डग आउट में। विकेट चटकाया, महंगा ओवर घट रहा था, लेकिन अंततः इन्होंने समाधान का विकेट निकाला प्रमय। हमारे बीच मूल मंच पे इसरार भाई पहुंचते हुए बहुत बहुत स्वागत। स्टिंग डोंग चषक, जो कि जब ये गेंदबाजी करते थे तो मलिंगा के स्टाइल में गेंदबाजी करते थे, और इसरार मलिंगा के नाम से मशहूर, हमारे मूल मंच को साझा करते हुए। साथ ही साथ अगर हम बात करें तो मूल मंच पे हमारे इस टूर्नामेंट के को स्पॉन्सर नदीम भाई नियाजी, साथ ही साथ 70-70 स्पोर्ट के ऑनर ताड़ी भाई सैयद सर, वो भी हमारे मूल मंच का लगातार सुबह बढ़ाते हुए यूं कहे तो आप आए बाहर लाए। यह हल्की हल्की बूंदा बूंदी यहाँ पे शुरू होता हुआ, और ये ना कहीं सिरसठ स्पोर्ट्स अहमदनगर को दिक्कतें पैदा कर सकती है ये बारिश, क्योंकि इस मैदान पे देखा गया है जब जब बारिश तेज हुई है तब तब रन बने नहीं है, तो ये मुश्किलें पैदा कर सकती है सिरसठ स्पोर्ट्स अहमदनगर को। अब बल्लेबाजी करने के लिए जयदीप, और आखिरी 6 गेंदों का खेल शेष बचा हुआ है। अमरेश आए हैं आखिरी 6 गेंद डालने के लिए। ये पहली गेंद लेग स्टंप से भटकते हुए, एक अतिरिक्त रन। अमरीश 6 गेंदे डालने के लिए, इनके ऊपर ये जिम्मेवारी दी गई है आखिरी 6 गेंदों का। पहली गेंद वाइड बॉल, एक अतिरिक्त रन, अतिरिक्त के साथ स्कोर बढ़ता हुआ 42। यहां पे देखा जाए तो काफी अतिरिक्त डाले हैं सिरसठ स्पोर्ट्स अहमदनगर के गेंदबाज। हाँ, इस बार लेंथ ऊपर है, प्रहार तो बहुत तेज है, लेकिन नीचे फील्डर लपका कैच और चटकाया एक और विकेट। यहां पे टीम थोड़ी सी विकेटों के मामले में लगातार अंतराल पे विकेट गिरते चले गए, लेकिन रन थमे नहीं है। ये 7वां विकेट है। वसीम शेख, इनके लिए इनामी राशि लगी थी, छक्के का प्रयास तो था लेकिन अपना विकेट गंवाया। अब यहां पे इस मैदान पे बारिश भी शुरू होती हुई। सुबह जब मैच शुरुआत हुई थी, पहला मैच था, वहां भी बारिश से हमने देखा था कि बूंदाबूंदी हुई थी, फिर उसके बाद बीच में कुछ क्षणों के लिए बारिश थमी थी, लेकिन उसके बाद फिर से वापस ये बरसात शुरू होती हुई। लेकिन ये कहीं ना कहीं मुश्किलें पैदा करेगी अब बल्लेबाजी जब करने आएंगे सिरसठ स्पोर्ट्स अहमदनगर। अगर इस तरीके से चलता रहा तो ये लक्ष्य मुश्किल हो सकता है, कठिन हो सकता है, क्योंकि जब जब यहाँ पे बारिश हुई है वहां पे स्कोर हुए नहीं है। एक बार फिर से अतिरिक्त उछाल, बॉडी बैलेंस बनाकर ऑफ साइड में खेलने की प्रयास थी, कनेक्शन सही बेहतर हुआ नहीं, लेकिन सिंगल, और इस सिंगल की मदद से स्कोर 43 पे पहुंचता हुआ। ये आखिरी ओवर का खेल चलता हुआ।
इस प्रतियोगिता का आज फाइनल डे। और इस बार लेंथ ऊपर था, गेंद हवा में, क्या खिलाड़ी पहुंच पाएंगे? बहुत दूर रह जाएंगे जब तक दोनों बल्लेबाजों ने चहलकदमी करते हुए आसानी के साथ 2 रन मुकम्मल करते हुए इस 2 के साथ स्कोर तेजी के साथ बढ़ता हुआ 45। अभी भी 3 गेंदें आनी शेष है। जयदीप, जयदीप जेडी, अमरीश की ये गेंद टपा पाने के बाद बिल्कुल लेंथ नीचे रही है और यहां पे भी सिंगल पूरा कर लिया है। अच्छा तालमेल दोनों बल्लेबाजों के बीच। अब स्ट्राइक पे हैं बल्लेबाज जीशान। अब आखिरी के 2 गेंदे शेष है, लक्ष्य क्या दे पाएंगे अपने विपक्षी को? और इस बार पटकी हुई गेंद, थोड़ा सा लेट खेला लेकिन ये क्या निकलेगी, निकल जाएगी, निकल जाएगी। ये भी गई दर्शकों के बीच, ओवर बाउंड्री, मैक्सिमम 6 रन। जीशान एक कमाल का छक्का लगाते हुए और इस 6 के बाद स्कोर 50 के पार, 52 पे पहुंच गया है। अब ये स्कोर अच्छा है, यहां से अब बहुत संघर्ष देखने को मिलेंगे बीच मैदान पे। ये एक अच्छा स्कोर, अच्छा टोटल बनता हुआ। अब इस पहले इनिंग की आखिरी गेंद, जीशान स्ट्राइक पे, पिछला बॉल छक्का लगाया है। इस बार लेंथ ऊपर है, कनेक्शन बेहतर है नहीं। एक तो आसानी से पूरा किया है, दूसरा थोड़ा सा मुश्किल काम, और एक से ही संतुष्ट होंगे। एक के बाद स्कोर जा पहुंचा है 53। तो पहला इनिंग यहां पे मुकम्मल होता हुआ। टॉस गंवाकर पहले बल्लेबाजी करते हुए पासा 11 5 ओवरों में बना दिए स्कोर बोर्ड पे 53। लक्ष्य रखा है 54 का। क्या ये 54 रन सिरसा स्पोर्ट्स अहमदनगर बना पाएंगे या पीछे रह जाएंगे? शोएब भाई कुरैशी, जिन्हें प्यार से टाइगर कुरैशी भी सभी कहते हैं, उनसे मेरा निवेदन होगा कि आप मूल मंच को आके साझा करेंगे। आ चुके हैं तो खैर मकदम और इस्तकबाल है, हार्दिक स्वागत और अभिनंदन है। चलिए देखते हैं क्या होता है इस मैच की कहानी। त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर या
पुणे जिल्ह्याचं खऱ्या अर्थाने क्रिकेट मोठ्या उंचीवरती नेण्याचं काम राहुलभाई शाह यांच्या माध्यमातून केलं जातं आणि त्यांची देखील उपस्थिती आपल्याला या आजच्या शेवटच्या दिवसामध्ये आपल्याला लाभलेली आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत, मनपूर्वक असं स्वागत आहे. भूल चुकीने कोणाचा जर नामोल्लेख या ठिकाणी शिल्लक असेल तर त्या मान्यवरांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत. सर्वांचं स्वागत तर या ठिकाणी झालेलं आहे. मॅचला देखील सुरुवात या ठिकाणी दुसऱ्या डावामध्ये होती आहे. एका बाजूला जर आपण पाहिलं तर अहमदनगर येथून आलेला शिरसाट स्पोर्ट्स क्लब हा संघ आपल्याला प्रथमतः गोलंदाजी करताना दिसला. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर योग्य तो निर्णय आतापर्यंत सार्थक ठरलेला पाहायला मिळतोय, कारण 30 चेंडूमध्ये अवघ्या 53 धावा झाल्यात आणि 54 धाव्यांचं एक लक्ष त्या ठिकाणी उभं केलेलं आणि त्या लक्ष्याचा पाठलाग अहमदनगर येथून आलेल्या संघाला, शिरसाट स्पोर्ट्स या संघाला करायचा आहे. तर दुसऱ्या बाजूला देखील आपण पाहिलं तर पाशा 11 हा संघ देखील आपण पाहिलं तर मुंबई येथून आलेला आहे. 53 धावा तर स्कोर कार्डवरती लावलेल्या आहेत. आता 54 धावा डिफेंड करण्याचं काम त्यांच्या गोलंदाजांचं देखील असणार आहे. पाहूया, चला लवकर मॅच सुरू करून घ्या. पाशा 11 आपलं क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या, अजिबात वेळ लावू नका. संघाचे संघनायक उस्मान भाई, फील्ड जल्द से जल्द लगाइए. यानंतर होणाऱ्या मॅचचा देखील कॉल केला जाईल. अमन स्पोर्ट्स विरार आणि त्यांच्या विरोधात विरेन फायटर स्पोर्ट्स पुणे. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे, ही मॅच संपल्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण यायचा. हा पहिला पुकार आपल्याला देण्यात आलाय. दुसऱ्या डावातील पहिल्या ओव्हर सुरू होण्या अगोदरती हा पहिला पुकार तुम्हाला देण्यात येतोय. अमन स्पोर्ट्स विरार आणि विरेन फायटर स्पोर्ट्स पुणे या दोन संघांमधील पुढील मॅच दुसऱ्या फेरीतील, पहिल्या फेरीतील दुसरी मॅच आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या डावाला या ठिकाणी सुरुवात होते. आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये येत आहेत. जगदीश आणि योगेश पवार हे आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये येत आहेत. सुरुवातीलाच आपण पाहिलं तर योगेश पवार सरांबद्दल सांगण्यास आनंद होतोय. 40+ लेजंड खेळाडू आहेत, परंतु रबर बॉल क्रिकेटमध्ये नावाजलेल्या संघामध्ये खेळण्याचा अनुभव आणि प्रथमतःच आपण जर पाहिलं तर अंडर 19च्या रणजी ट्रॉफीच्या सिलेक्शन टीममध्ये देखील त्यांची निवड झालेली आहे. असा एक महान खेळाडू आपल्याला या मैदानामध्ये लाभला आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत. ते आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळतीलच, तर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय जिशान एक वेगवान मारा करण्यासाठी सज्ज होतोय. दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिला चेंडू फुल टॉस आणि फुल टॉस चेंडूवरती केलेला प्रहार योगेशांच्या बॅटमधून येतोय. एक खणखणीत सनसनीत षटकार 6 धाव्यांसाठी. ते रिव्ह्यू पंचांचा रिव्ह्यू आहे बीमरसाठी. तिसरे पंच झहीरभाई या ठिकाणी आहेत आणि ते योग्य तो निर्णय कळवतील. कुठल्याही अतिरिक्त खेळाडूने अथवा कुठल्याही प्रेक्षकांनी थर्ड अंपायरची भूमिका या ठिकाणी बजवायची नाहीये. जे तिसरे पंच नेमलेले त्यांनीच या ठिकाणी तो योग्य तो निर्णय कळवायचा, बाकी कोणी त्या ठिकाणी बघायचं नाहीये. पहिला चेंडू फुलटॉस पद्धतीचा आणि योगेश पवार सारख्या बॅटरला जर अशा पद्धतीचा चेंडू मिळाला तर तो आउट ऑफ दी पार्क जातो. हे नक्कीच एक चित्र आपल्या समोर उभं राहिलं. पहिल्या चेंडूवरती षटकार खेचून तर काढलाय. पाहूया तिसरे पंच हा चेंडू नो बॉलचा कॉल करतायत का फेअर डिलिव्हरी करतायत. फेअर डिलिव्हरी, योग्य चेंडू या ठिकाणी घोषित केलाय तिसऱ्या पंचांनी. तिसऱ्या पंचांचा कॉल आहे आणि त्यांनी जो निर्णय दिलाय तो मान्यच करावा लागणार आहे. योग्य तो निर्णय कळवलाय. पहिल्या चेंडूवरती 6 धावा आल्यात हे मात्र नक्की आहे. 6 धावेने धावसंख्येचा धावफलक या ठिकाणी जी सुरुवात केली जाते श्री गणेशा केला जातोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुलटा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. थोडंसं फंबल क्षेत्ररक्षकाचं पाहायला मिळतं. त्या दरम्यान एक धाव पूर्ण होते. एका धावेने धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ. धावसंख्या होते ती 7 धावा. बघा, चांगला फलंदाज ज्यावेळेस बॅटिंग करत असतो ना, एखादा खराब चेंडूवरती षटकार खेळतो आणि चांगल्या चेंडूला सन्मान देतो. लगेचच आपण पाहिलं षटकारापाठोपाठ पुढच्या चेंडूवरती एकेरी धाव करून धावसंख्येमध्ये 1ने वाढ करून दिली. धावसंख्या होते ती 7 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं सुरू आहे. 7 धावा आतापर्यंत आपल्याला जे येताना पाहायला मिळत आहेत.
प्रेक्षकांची गर्दी देखील हळूहळू मैदानाच्या दिशेने वाढत चालली आहे, कारण त्यांच्या सर्वांचे लाडके खेळाडू आज मैदानामध्ये त्यांचा खेळ दाखवण्यासाठी आलेले आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जर आपण पाहिला तर यष्ट्यांच्या फारच बाहेर, डाव्या यष्टीच्या बाहेर. पंचांनी त्या ठिकाणी गोलंदाजाला दंडित केलंय. जमीन लगत पुन्हा एकदा दोन्ही हात केलेत समांतर. धावा कळवल्यात अवांतर. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 8 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं सुरू आहे. आतापर्यंत 8 धावा झाल्यात. 54 धावांचा पाठलाग आहे. पहिलं षटक सुरू असतानाच आक्रमण हे चढवलं जात आहे. 8 धावा आतापर्यंत खर्च केल्यात जिशान यांनी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा प्रहार. ऑन साइडला चेंडू खेळलाय. एक टप्पा घेत चेंडू जाईल. पंचांचा इशारा काय येतोय ते पाहणं गरजेचं आहे. सीमारेषा पार. दन दन करत येतोय चौकार 4 धावेंसाठी. सुरेख असा फटका सजवलाय. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करेल. धावसंख्या होते आतापर्यंत 12 धावा. चांगली फटकेबाजी दोन्ही बाजूने आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूने योगेश पवारच्या बॅटमधून आलेला षटकार, त्यानंतर आपण पाहतोय जगदीशच्या बॅटमधून आलेला हा एक खणखणीत चौकार आहे. पुन्हा एकदा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षक डीपमध्ये जयदीप भोंडिवले अगदी योग्य त्या ठिकाणी या खेळाडूला नेमलेला आहे. अगदी योग्य त्या ठिकाणी नेमला असताना चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. चांगली फेकी केली आहे. एक धाव त्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 13 धावा. 54 धावांचा पाठलाग या ठिकाणी सुरेखरित्या सुरुवात तर केली आहे. जिशान सारख्या वेगवान गोलंदाजावरती चढवलेलं आक्रमण दोन्ही बॅटरने. पुढचा चेंडू योगेश पवारसाठी. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु काहीसा चेंडूने उसळी कमी घेतली. सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. चेंडू सरळ आपण पाहिला तर यष्टीरक्षकाच्या दिशेने गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता होते. जिशान याने देखील कमबॅक केलंय. हीच खरी खासियत स्टारकास्ट खेळाडूंची आहे, मोठ्या खेळाडूंची आहे, मोठ्या मोठ्या संघांची आहे की कमबॅक लगेचच करणं तितकंसं आपल्या संघासाठी गरजेचं असतं आणि ते जिशानने देखील केलेलं आहे. चौकार षटकार खर्च केला, परंतु निर्धाव चेंडू देखील मैदानामध्ये हाताळला जातोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा दांडी 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 गुल होते. योगेश पवार याच्यावरती नक्कीच त्या ठिकाणी तुटून पडलाय जिशान. ज्या फलंदाजाने पहिल्या चेंडूवरती षटकार खेचून काढला त्याच फलंदाजाला अगदी या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती जायबंदी केलाय. त्रिफळा बाद केलाय. बाद करून डगआउटच्या दिशेने तंबूच्या आश्रयाला पाठवलंय. बॅक टू द पॅव्हलियन. योगेश पवार पहिला फलंदाज तंबूच्या आश्रयाला येतोय. षटकाची सुरुवात जर आपण पाहिली तर काहीशी निराशाजनक खराब झाली, परंतु षटकाचा शेवट मात्र योग्य दिशेने अगदी यशस्वीरित्याने पार पडलेला आपल्याला पाहायला मिळाला. आघाडीचा बॅटर त्या ठिकाणी योगेश पवार आपली पॉवर दाखवताना नक्कीच त्रिफळा बाद होतोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी शिरसाट स्पोर्ट्स अहमदनगरचा संघनायक सुनील चावरी त्या ठिकाणी आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. एक लेफ्टी आउट झाल्यानंतर दुसऱ्या लेफ्टीचं या ठिकाणी आगमन होतंय. आगमन झाले असताच आपण पाहतोय सूर्यनारायणाचं देखील दर्शन आज दिवसभरामध्ये पहिल्यांदाच होतंय. कडक ऊन मैदानामध्ये पडतंय. ऊन सावल्यांचा खेळ आहे, ऊन पावसाचा खेळ आहे आणि त्या खेळामध्येच रंगारंग क्रिकेट सोहळा आपण पाहतोय. डिंगडॉंग चषक 2023 भव्य दिव्य रबर बॉल क्रिकेट स्पर्धा को स्पॉन्सर्ड बाय नदीमजी नियाजी यांच्या माध्यमातून या स्पर्धेचा आपण आजचा शेवटचा दिवस संपन्न होताना पाहतोय. चांगला खेळ, चांगल्या मॅचेस आपण मैदानामध्ये संपन्न होताना पाहतोय. बलाढ्य संघ, बलाढ्य खेळाडू एकमेकांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळत आहेत. आजच्या ओपन गटातील पहिल्या सत्रातील आपण जर पाहिलं ना तर फिरोज 11 कांदारी किंग्स बँड्रा हा संघ आजच्या दिवसातील सेमीफायनलमध्ये दाखल झालेला पहिला संघ आहे. तर दुसऱ्या संध्याकाळच्या दुपारच्या सत्रामधील पाहूया कुठला एक संघ त्यांच्याबरोबर सेमीफायनलमध्ये दाखल होतोय. दोन वाघांची झुंज मैदानामध्ये झुपलेली आहे. एका बाजूला शिरसाट स्पोर्ट्स अहमदनगर तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय पाशा 11 मुंबई. हा संघ आपल्याला एकमेकांच्या समोर खेळताना पाहायला मिळतोय. 54 धावांचा पाठलाग आहे. सुरुवात तर आपण पाहिली तर गुलाब नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती येतोय. गुलाम पाहूया कशा प्रकारे त्या ठिकाणी गोलंदाजी करेल. षटक क्रमांक 2 ची सुरुवात. पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु
पंचांचा इशारा नक्कीच येईल. डाव्या एसटीच्या खूपच बाहेर. पंचांनी त्या ठिकाणी गोलंदाजाला दंडित केलाय. दंडात्मक कारवाई करत असताना हा चेंडू मात्र अवांतर धावेसाठी घोषित केला. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावफलक वाढला जातोय. धावसंख्या होते ती 14 धावा. पहिलं षटक संपलंय. दुसऱ्या षटकाची सुरुवात अवांतर धावेने होते. पुढचा चेंडू उजव्या एसटीच्या लगतचा आहे. स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहतो. जोरदार अपील केली जाते. वाईट साठीचा कॉल आहे. पंचांनी वाईट साठी कॉल मागितलाय. पंच कॉल नक्की कसलाय तो कळवा. थांबा जरा तो विचार. वाईट साठी कॉल आहे का तो चेक करायचा आहे. जहीर भाई आप चेक कीजिए. ऑफिशियल पंच या ठिकाणी जहीर भाई तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. पंचांनी त्या ठिकाणी वाईट बॉलचा कॉल या ठिकाणी दिलेला आहे. वाईटचा कॉल ते अपील तर मागितली होती परंतु मुख्य पंचांनी या ठिकाणी वाईट बॉलसाठीचा तिसऱ्या पंचांकडे कॉल दिलाय. निर्णय काय असेल. निर्णय मात्र पेंडिंग आहे. वाईट बॉलचा कॉल हा योग्य कॉल आहे. पंचांनी त्या ठिकाणी गोलंदाजाला दंडित केलाय. अपील नक्कीच त्या ठिकाणी केली गेली परंतु ती अपील वाईट बॉलचा कॉल त्या ठिकाणी लपवण्यासाठी होती. पंचांनी त्या ठिकाणी लगेचच निर्णय तिसऱ्या पंचांकडे कळवला. तिसऱ्या पंचांनी योग्य तो निर्णय त्या ठिकाणी कळवलाय. अवांतर धावेने पुन्हा एकदा जी वाढ होते. धावसंख्या जर आपण पाहिली ना तर धावसंख्या आतापर्यंत 15 धावा झाल्यात. षटक क्रमांक दुसरं अजून देखील प्रगतीपथावरती आहे. सुंदर अशी फलंदाजी आपण पहिल्या डावामध्ये देखील पाहिली. दुसऱ्या डावाची सुरुवात देखील पहिल्या षटकापासून सुरेख होते आहे. षटक क्रमांक 2 अजून देखील सुरू होणं बाकी आहे कारण लागोपाठचे दोन्ही चेंडू हे वाईट बॉल आहेत. अवांतर आहेत. गुलाब गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय तर स्ट्राईकला जगदीश. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातातून निसटला आणि त्या दरम्यान पंचांचा इशारा नक्कीच येईल. 22 स्वरूपाची एक धाव आहे. धावा येणं गरजेचं आहे. लेग बाईज, बाईज, थ्रो बाईज, चौकार, षटकार, एकेरी दुहेरी धाव येणं देखील तितकंसं गरजेचं आहे कारण धावांसाठीच ही धावा आहे. 54 धावांच्या पाठलागासाठी सुरू असलेली ही धावा आहे. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. एका बाजूला जर आपण पाहिलं तर जगदीश, दुसऱ्या बाजूला संघाचा संघनायक आहे डावखुऱ्या शैलीचा फलंदाज सुनील चावरी, ज्यांनी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये रायगड सारख्या संघामध्ये जे स्थान मिळवलंय तोच फलंदाज आपल्याला या रबर बॉल क्रिकेटमध्ये शिरसा स्पोर्ट्समध्ये आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू आखूड टप्प्याचा त्यावरती केलेला प्रहार. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक मात्र फार दूरवरती आहे. त्या दरम्यान आपण पाहिलं तर एका धावेचं रूपांतर हे 2 धावेमध्ये केलं जात आहे. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 17 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये आपण 18 धावा, 18 रन्स. काहीशी चूकबोल होतेच. स्कोरर आहे परंतु आतापर्यंत त्याच्याकडून कुठल्याही प्रकारची चुकी झालेली नाही. एक चुकी तर माफ आहे. 18 धावा झाल्यात. हरकत नाही. 18 रन्स ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा प्रहार केलाय. परफेक्ट मिडल असेल का हा चेंडू परंतु त्या दरम्यान चेंडू तर हवेमध्ये फसला होता. क्षेत्ररक्षकाने अचूकरित्या त्या ठिकाणी झेल टिपलाय. दुसरा बॅटर, दुसरा फलंदाज सुनील चावरी त्या ठिकाणी होतोय झेलबाद. झेलबाद होऊन तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. दोन्ही डावखुऱ्या शैलीचे फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतात. योगेश पवार बरोबरच आपण पाहिलं तर संघाचा संघनायक सुनील चावरी देखील बाद होतोय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. बंटी बद्रिके हा देखील खेळाडू तितक्याच ताकदीचा आहे. मोठ्या मोठ्या स्पर्धांचा अनुभव. त्याचबरोबर आपण पाहिलं तर मोठ्या मोठ्या संघांमध्ये खेळण्याची ताकद देखील असलेला हा खेळाडू मैदानामध्ये उतरतोय. जगदीशच्या बरोबरीने पाहूया कशा प्रकारे कामगिरी करतोय. परंतु आतापर्यंत जर पाहिलं ना तर गुलाम याने काहीशा धावा अतिरिक्त खर्च केल्या परंतु जो महत्वाचा टप्पा ज्याने गाठलाय आघाडीचा फलंदाज त्या ठिकाणी संघाचा प्रतिस्पर्धी संघाचा संघनायक त्या ठिकाणी झेलबाद करून तंबूच्या आश्रयाला देखील पाठवलेला आहे.
पाहूया कशा प्रकारे गुलाम आपल्या गोलंदाजीचं कमबॅक करतोय, कशा प्रकारे प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांना अडचणीत टाकतोय. नवीन बॅटर बंटी बद्रिके आता मात्र स्ट्राईकला असेल, त्याच्या साथीने जगदीश हा देखील मैदानामध्ये अजून देखील सज्ज आहे. चला थोडंसं स्पीडअप करा, एकत्र गोळा होऊ नका. मी तुम्हाला वारंवार ही सूचना देतोय, अन्यथा पुढील मॅचेस या कमी षटकांच्या खेळवल्या जातील आणि प्रेक्षकांना आणि तुम्हाला देखील ते आवडणार नाही. आयोजकांनी फक्त 2च दिवस हे राखीव ठेवलेले आहेत, कालचा आणि आजच्या दिवसामध्ये ही स्पर्धा संपन्न होणं तितकंसं गरजेचं आहे. सूर्यनारायणाचं जोपर्यंत आगमन आहे तोपर्यंतच आपल्याला ही स्पर्धा खेळवता येणार आहे. ते अस्ताकडे गेल्यानंतर तुम्हाला मात्र या स्पर्धेतून कुठल्याही प्रकारचं सहकार्य मिळणार नाहीये. आपण थोडंसं स्पीडअप करायचं आहे. पंचांना देखील विनंती आहे, सातत्याने ही सूचना देण्यात येते. प्रेक्षकांची देखील आपण गर्दी पाहतोय. क्रिकेटचे दर्दी आहेत म्हणूनच आज एवढी गर्दी आहे. तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा आयोजन कमिटीतर्फे सहर्ष स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. चला यानंतर होणारा जो सामना आहे ना त्याचा टॉस लगेच इथे केला जाईल. अमन स्पोर्ट्स विरार आणि त्यांच्या विरोधात वीरेन फायटर स्पोर्ट्स पुणे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की नाणेफेकीचा कौल करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स जवळ यायचं आहे. पुढचा चेंडू, वा बंटी बद्रिके आल्या मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न अशा खेळाडूच्या ठिकाणी केलाय ज्याचं नाव आहे अशरफ, ज्याने फिल्डिंग मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब आणि ते देखील सर्वात प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणजे सुप्रीमोच्या स्पर्धेमध्ये अगदी फिल्डिंगच्या जोरावरती मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला. अशा खेळाडूकडे अगदी सोपा झेल टिपा दिलाय आणि अशरफने त्याचा नक्कीच पुरेपूर उपयोग घेतलाय. बंटी बद्रिके त्या ठिकाणी 0वरती वैयक्तिक बाद होतोय आणि बॅक टू द पॅव्हेलियन देखील येतोय. अशा क्षेत्ररक्षकाच्या दिशेने चेंडू भिरकावला, त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची चुकी होता का आपल्याला पाहायला मिळाली नाही. कित्येक स्पर्धेमध्ये जर पाहिलं ना तर अशरफने न होणारे झेल देखील अगदी सोपे करून दाखवले आणि अशा खेळाडूच्या दिशेने अगदी सोपा झेल भिरकावला आणि तो त्याचा नक्कीच पुरेपूर उपयोग करतोय आणि झेल बाद करून बंटी बद्रिकेला डगआउटच्या दिशेने देखील पाठवतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. ऋतिक पाटील नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. पाहूया, गोलंदाज तर हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. पहा, पहिल्या सुरुवातीला जर पाहिलं ना तर 2 चेंडू हे अवांतर होते. त्यानंतर गुलाम यांनी जी केलेली गोलंदाजी पाहिली ना तर लागोपाठचे 2 बॅटर तंबूच्या आश्रयाला पाठवलेत आणि पुन्हा एकदा गोलंदाजाला हॅट्रिकची संधी या ठिकाणी उपलब्ध झाली आहे. पाहूया या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक पूर्ण होते का. पुन्हा एकदा चेंडू आपण पाहतो अलॉंग दी कार्पेट, लॉंगॉनच्या दिशेने चेंडू घेऊन काढलाय उस्मान पटेल. त्या ठिकाणी चेंडू अडवताना काहीसा फंबल, परंतु फंबलचा उपयोग मात्र फलंदाजांना घेता आला नाही. बॅकअप सुरेख आहे. फेकी जर आपण पाहिली तर काहीशी भरकटलेली होती, परंतु बॅकअप त्या ठिकाणी वसीम शेख सुरेखरित्या त्या ठिकाणी चेंडू अडवतोय. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. ऋतिक याला एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 19 धावा, 19 रन्स ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. पुढचा चेंडू, बॅटची कडा आणि त्यानंतर काय झेल टिपलाय. या षटकामध्ये ओव्हर हॅट्रिक पूर्ण करतोय गुलाम. आघाडीचाच फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय जगदीश. चौथा फलंदाज, 14 बॅटर, बॅक टू द पॅव्हिलियन. जे प्रेक्षक खेळाडू मैदानातून येतात ना त्यांनी वरतून पायऱ्यांवरतून जायचंय. चला आणि आला तर पटकन या, पळत या. मॅच आतून थांबलेली आहे तोपर्यंत पळत या, अजिबात थांबू नका. यानंतर होणारी मॅच आहे अमन उमादेवी 11 विरार आणि त्यांच्या विरोधात वीरेन फायटर स्पोर्ट्स पुणे. चला खेळाडू लवकर या, पळत या बाहेर प्लीज, आपल्याला ही विनंती आहे. मला वाटतं माझा आवाज तिथपर्यंत पोहोचत नाहीये, थोडंसं सहकार्य करा कारण मॅच तुमच्यामुळे थांबता कामा नये. चला नवीन बॅटर मैदानामध्ये. सर बॅट्समन नेम राज गोठणकर. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय.
हा देखील एक नावाजलेला खेळाडू मैदानामध्ये आपल्याला येताना पाहायला मिळतोय. पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाईल. मान्यवरांच्या शुभास्ते आलेत का दोन्ही संघाचे संगनायक? अमन उमादेवी 11 विरार आणि त्यांच्या विरोधात वीरेन फायटर स्पोर्ट्स पुणे या दोन संघांमध्ये पुढील मॅचचा टॉस केला जाईल. नक्कीच आपण जर नवीन खेळाडूकडे जर पाहिलं ना, राज गोठणकर हाच तो खेळाडू आहे. याच खेळाडूचा काही दिवसापूर्वी आपण फेसबुकला एक व्हिडिओ पाहिला असाल. इजाज कुरेशींनी ज्याचा जीव त्या ठिकाणी वाचवला होता, तोच खेळाडू आज देखील मैदानामध्ये आहे. पाहूया कशा प्रकारे त्या ठिकाणी कामगिरी करतोय. धावसंख्येकडे लक्ष दिलं तर धावसंख्या 19 धावा झाल्यात 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 18 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती छोटा पॅकेज बडा धमाका जयदीप भोंडिवले उर्फ जेडी. पहिला चेंडू डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज आहे. पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा. एक धाव त्या दरम्यान पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण होते. आता ऐका ना, तुम्हाला एक चांगली जागा तिथे मिळाली होती, तुम्ही तिथे काहीशी चुकी केली. चला उठा आता सगळ्यांनी. हे बघा, या गोष्टी चुकूनही तुम्ही करू नका. एवढं चांगलं मैदान आहे, एवढं चांगलं व्यासपीठ तुम्हाला देखील मिळालंय. आता इथे पंचांचा निर्णय आणि आयोजकांचा निर्णय असेल तो मान्य करावा लागेल. मी तुम्हाला प्रेक्षकांना विनंती करतोय, तुम्ही चेंडू आतमध्ये असेल तर अडवू नका. ऑनफिल्ड अंपायर जे काय निर्णय देतील तो मान्य करावा लागेल. काय एकाने चुकी केली ना, तिथे जी 50 लोक बसलेत ना, त्यांना पण तिथून उठवावं लागेल. साई सिल्वरचे संघनायक अजूभाई, तिथे जेवढे जे आहेत ना खेळाडू, त्यांना सांगा की चेंडू अडवू नका. आता हेच काम तुमच्याकडे दिलेलं आहे आयोजकांनी, कारण तुमचा आवाज इथपर्यंत येतोय ओरडल्यानंतर. तुमच्या आवाजात तेवढा दम आहे. चला, इनफिल्ड अंपायर जो निर्णय आहे तो मान्य करावा लागेल. तुम्ही तिथे आपल्याकडे चेंडू आला ना, अजिबात अडवायचं नाही. आतमध्ये जे 11 आहेत ना ते पळतील, तुम्ही अजिबात पळापळ करू नका. तुम्ही बसून घ्या. किती धावा आहेत आत्ताच्या? अफजल भाई, पंच निर्णय कळवते. आत्ताची एकच धाव आहे. एकच धाव. योग्य तो निर्णय दिलाय. एका धावेने धावसंख्येचा आलेख जर आपण पाहिला तर 20 या धावसंख्येवरती धावसंख्या येऊन पोहोचलेली आहे. थोडंसं सहकार्य. आताची एकच धाव डिक्लेअर घोषित केलेली आहे. एकाच धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 20 धावा. बघा, तुम्ही प्रेक्षकांना विनंती, आतमधला चेंडू अजिबात अडवू नका. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू आणि त्याच दिशेने खेळण्यात येतोय आणि पुन्हा एकदा ठराविक अशी एकच धाव आहे. बॅक टू बॅक दोन्ही चेंडू तिथे गेलेले आहेत. प्रेक्षकांना पुन्हा एकदा विनंती आहे की आपल्या दिशेने आलेला चेंडू अजिबात अडवू नका. आपल्याला एवढं चांगलं व्यासपीठ मिळालेलं आहे मॅच बघण्यासाठी, त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्या. तुम्हाला क्षेत्ररक्षण करायचं असेल तर पुढच्या टुर्नामेंटमध्ये आपण खेळू शकता. आता काही एक काम करू नका, फक्त मॅच बघा. तुम्ही चांगला खेळ खेळणाऱ्या खेळाडूसाठी टाळ्या वाजवा, शिट्ट्या वाजवा, हे चालेल. फक्त बॉल आतमध्ये असेल तो पकडू नका. धावसंख्येत 1 ने वाढ झाली. धावसंख्या होते ती 21 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये तिसरा जयदीप बोंडिवले जेडी त्या ठिकाणी पहिल्या 2 चेंडूवरती तर 2 एकेरी धावा खर्च करतोय. परंतु स्ट्राईकला जर आपण पाहिलं ना तर ऋतिक पाटील पुढचा चेंडू फुल टॉस आणि त्यावरती केलेला प्रहार. चेंडू भिरकावून दिलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. लांबवरचा षटकार 6 धावेंसाठी. काय फटका सजवलाय. याच फटक्यांची गरज खऱ्या अर्थाने जर आपण पाहिली ना तर शिरसा स्पोर्ट्स अहमदनगर संघाला होती, कारण जी बॅटिंग ऑर्डर आहे ना फार खोलवरती आहे. राज गोठणकर सारखा फलंदाज देखील अजून नॉन स्ट्राईकला आहे.
आणि त्याचबरोबर ऋतिक पाटीलने आपली पाटीलकी दाखवली आहे. फुलटॉस चेंडू आणि त्याला योग्य तो निर्णय त्या ठिकाणी दिलाय. चेंडू आउट ऑफ दी पार्क षटकारासाठी ठोकून देखील दिलाय. 6 धावेने धावसंख्या जी वाढली जाते, धावसंख्या होते ती 27 धावा, 27 रन्स. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, परंतु जेडी देखील तितक्याच ताकदीचा गोलंदाज आहे. कमबॅक त्याने लगेचच योग्य दिशेने केलाय. काहीसा टप्पा आखूड केला, उचळी दिली आणि त्याचबरोबर गती देखील कमी केली आणि त्याचमुळे बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. हा चेंडू मात्र डॉट बॉल आहे. कमबॅक करावं लागतं. फलंदाज असू द्यात, गोलंदाज असू द्यात, क्षेत्ररक्षक असू द्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गती परिवर्तन, चेंजअप पेस. चेंडू जर आपण पाहिला तर बॅटच्या समोरून गर 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 फिरतोय. सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात. कधी हळूवार चेंडू, कधी वेगवान चेंडू, कधी उसळी घेणारे चेंडू, कधी ब्लॉक होल पद्धतीचे चेंडू, अगदी वेगवेगळ्या धाटणीचे चेंडू या गोलंदाजाच्या भात्यामध्ये आहेत आणि त्याचा पुरेपूर उपयोग देखील केला जातोय. बघा, एका चेंडूवरती षटकार आला, त्यानंतर लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव. कमबॅक हे फार महत्वाचं आहे. पुन्हा एकदा फलंदाजाने त्या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू हवेमध्ये, झेलाची संधी आणि त्या ठिकाणी उस्मान पटेल आपला क्लास दाखवतोय. अगदी झेल त्या ठिकाणी टिपला जातोय. फलंदाज क्रमांक 5वा फलंदाज त्या ठिकाणी होतोय झेल बाद. ऋतिक पाटील तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हिलियन. धावसंख्या जर आपण पाहिली तर 27 धावा झाल्यात. 27 रन्स फॉर लॉस ऑफ 5 विकेट्स केलाय ना. नेक्स्ट मॅचचा कॉल केलेला आहे. दोन्ही संघाचे संघनायक प्रेझेंटेशन बॉक्स इथे या. दोन्ही टीम आलेल्या आहेत, डॉन पण आलेले आहेत. चला, नवीन बॅटर मैदानामध्ये आशिष मेहरुल. आशिष मेहरुल गोलंदाजी तर अप्रतिम केली. पाहूया फलंदाजी कशा प्रकारे करतायत, कारण फार मोठी जबाबदारी आहे. रबर बॉल क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर जास्तीत जास्त या अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेले संघ सातत्याने विजय नोंदवतात. ऑलराऊंडर खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ देखील आपण पाहतोय. आशिष मेहरुलने गोलंदाजी आपण केलेली पाहिली, त्यामध्ये प्रतिस्पर्धी संघाचे आघाडीचे फलंदाज बाद करण्यामध्ये यश देखील मिळालं. आता जबाबदारी त्या ठिकाणी फलंदाजीची आहे. पाहूया कशा प्रकारे राज गोटनकर आणि आशिष मेहरुल ही जोडी या धावांचा पाठलाग करते. 27 धावा झाल्यात, निम्म्या धावा झाल्यात, निम्म्याच धाव्यांची गरज आहे. 54 धावांचा पाठलाग आहे. 27 झाल्यात 3 षटकांमध्ये, 12 चेंडूंमध्ये, म्हणजे 2 षटकांमध्ये अजून देखील तेवढ्याच धाव्यांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गुलाम याला वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 4थं षटक घेऊन आलेत. पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी संपन्न होतोय. नदीमजी नियाजी यांना पुन्हा एकदा विनंती असेल आपल्या शुभासे पुढील मॅचचा टॉस आपण संपन्न करायचा आहे. प्रेझेंटेशन बॉक्सकडे आपण लगेचच वळूयात. एका बाजूला मुंबई, दुसऱ्या बाजूला पुणे. पुन्हा एकदा युद्ध आपल्याला पाहायला मिळतंय. आपण पाहतोय पुढील मॅचचा टॉस अमन उमादेवी 11 विरार तर त्यांच्या विरोधात वीरेन फायटर स्पोर्ट्स पुणे हा संघ या ठिकाणी टॉस करतोय. चालू लढतीकडे देखील लक्ष देऊया. षटक क्रमांक 4 ची सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गुलाम याला. पहिला चेंडू हाताळला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जात असताना चेंडूवरती आलेली ही एक धाव आहे. प्रेझेंटेशन बॉक्सकडे टू प्रेझेंटेशन बॉक्स. टॉस के लिए हमारे साथ सिक्का उछालने के लिए मौजूद है इस टूर्नामेंट के को स्पॉन्सर नदीम भाई नियाजी, दोनों टीम के कैप्टन. हेड इज द कॉल एंड इट्स हेड एंड वन द टॉस वीरेन फाइटर स्पोर्ट्स क्लब पुणे. क्या डिसाइड होगा? हम पहले फील्डिंग करेंगे. ऑल द बेस्ट बोथ टीम. ओवर टू यू कॉम्बॉक्स. धन्यवाद. जास्त काही प्रश्न प्रेझेंटेशन बॉक्समध्ये दोन्ही संघातील कर्णधारांना विचारण्यात आले नाहीत, कारण मॅचच इतकी रंगलेली आहे जी मैदानामध्ये सुरू आहे. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर वीरेन फायटर स्पोर्ट्स या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. परंतु चालू असलेली लढत आता मात्र मोक्याच्या क्षणी येऊन थांबलेली आहे. पुढचा चेंडू गुलाम यांचा. पुन्हा एकदा आशिष मेहरुल मोठा प्रहार करण्याच्या प्रयत्नात चेंडू बॅटवरतून प्रेस झालाय.
कव्हर पॉईंटच्या दिशेने एक धाव तर पूर्ण आहे. अगदी वेगात येऊन चेंडू अडवलाय, फेकी केली आहे, सिंगल तर पळून काढली आहे. फक्त आणि फक्त सिंगल 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 सिंगल, फक्त आणि फक्त एकच धावा. एकेका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या होते ती 31 धावा, 31 रन्स. 9 चेंडू आणि 23 धावेंची अजून देखील गरज आहे. काय कमबॅक केलंय गोलंदाजांनी. पुढचा चेंडू राज गोठणकर साठी कशा प्रकारे फलंदाजी करतोय ते पाहायचंय. दोन्ही संघ जर आपण पाहिलं तर एक अहमदनगर तर दुसरा मुंबई फार दूरवरचा प्रवास गाठून या स्पर्धेदरम्यान दाखल झालेत. पुढचा चेंडू शरीर भेदक मारा. गुलाम यांनी नक्कीच या सामन्यामध्ये आपल्या संघाला कमबॅक करून दिलाय. हा चेंडू देखील डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगताय. 8 चेंडू आणि 23 धावेंची गरज. काय सामना रंगलाय. 8 चेंडू आणि 23 धावेंची गरज. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय, परंतु दिशा उजव्या यष्टीच्या फारच बाहेर. पंचांनी अगदी शेवटच्या क्षणी या ठिकाणी निर्णय कळवलाय. हा चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर. वाईड बॉल, अवंतर धाव, अतिरिक्त धावेचा आहे. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 32 धावा. अजून देखील आपण पाहिलं तर 22 धावेंची गरज आहे. 8 चेंडू आणि 22 धावा. जर आपण पाहिलं ना तर रबर बॉल क्रिकेटमध्ये अशा धावसंख्या काहीशा अवघड नाहीयेत. कित्येक वेळेस आपण 6 चेंडूमध्ये 36 धावांचं टार्गेट देखील पार केलेलं पाहिलेलं आहे. नुकत्याच काही स्पर्धा मुंबईमध्ये घडल्या, त्यामध्ये 6 चेंडूमध्ये 30 धावांची गरज असताना 5 षटकार देखील मारलेले आहेत सुमित ढेकळे यांनी. त्याचबरोबर विश्वजित ठाकूर यांनी देखील या धावा चेस केलेल्या आहेत. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा सलमानचा, कोण आहे, गुलाम यांचा सुंदररित्या त्या ठिकाणी हाताळला जातो. हा चेंडू देखील निर्धाव आहे. डॉट बॉल आहे. 7 चेंडू आणि 22 धावेंची गरज आहे. 7-22 हा चेंडू फार महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. काय होईल या चेंडूवरती, गोलंदाज की फलंदाज यश मिळवतील. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. मिसटाइम स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू गेलाय, परंतु मोठ्या धावेंमध्ये हा चेंडू परावर्तित होणार नाही. एका धावेचं रूपांतर दुहेरीत तर केलंय. 2 धावा तर पूर्ण केल्यात आणि 2च धावेंवरती समाधान मानावं लागतंय. 4 षटकांचा खेळ पाहता पाहता संपुष्टात आलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय शिरसाट स्पोर्ट्स अहमदनगर या संघाची धावसंख्या होते 5 फलंदाज बाद 34 धावा. शेवटचे 6 चेंडू आणि 20 धावेंची गरज आहे. नवीन गोलंदाजाला त्या ठिकाणी गोलंदाजीसाठी आमंत्रित करावं लागणार आहे, कारण आपण पाहिलं तर गुलाम याने वैयक्तिक 2 षटके हाताळली आहेत. स्पर्धेचा नियम आहे 5 षटकांची मॅच, 4 गोलंदाज वापरणं बंधनकारक आहे. एकाच गोलंदाजाला 2 षटके हाताळण्यासाठी मिळू शकतात. नवीन गोलंदाजावरती ही जबाबदारी असणार आहे. 6 चेंडू आणि 20 धावेंची गरज. अजूनही सामना संपलेला नाहीये. दोन्ही डगआउटमध्ये जर आपण पाहिलं ना तर चिंतेचंच वातावरण आहे, कारण 6 मध्ये 20 तितक्याशा अवघड नाही आहेत आणि तितक्याशा सोप्या देखील नाही आहेत. फलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर आशिष मेरुल आहे. आशिष मेरुल आणि राज गोठणकर हे दोन्ही फलंदाज तितक्याच ताकदीचे आहेत. कुठल्याही क्षणी सामना आपल्या संघासाठी खेचून आणू शकतात. पाहूया गोलंदाजी मार्कवरती पवन केनी, नवीन गोलंदाज, डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज आहे. उजव्या शैलीचे दोन्ही फलंदाज आहे. पवन केने नवीन गोलंदाज, गोलंदाजी मार्कवरती. फलंदाजी उजव्या शैलीची होती, गोलंदाजी डाव्या शैलीची आहे. डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेटने त्या ठिकाणी मारा करतोय. पहिला चेंडू कव्हरच्या दिशेने खेळलाय. धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसलाय. क्रिकेट मधली आत्महत्या. फलंदाज क्रमांक 6 धावबाद स्वरूपात त्या ठिकाणी बाद होऊन तंबूच्या आश्रयाला येतोय. शिरसाट स्पोर्ट्सला बसलेला 6वा मोठा धक्का. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. आशिष मेरुल त्या ठिकाणी धावबाद होतोय. नवीन बॅटर आशिष मेरुल यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत रवी सोलंकी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. पहिल्या डावामध्ये जर आपण पाहिलं तर उत्कृष्ट असं यष्टीरक्षण त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. यष्ट्यांच्या मागे अगदी चोख कामगिरी त्यांनी केली. पाहूया फलंदाजीची आता जबाबदारी संघाची आलेली आहे, कशा प्रकारे ती जबाबदारी पेलतात. स्ट्राईकला असणार आहे राज गोठणकर. फार मोठी जबाबदारी घेऊन 5 चेंडू शेवटचे आहेत आणि 20 धावेंची गरज आहे. चला फलंदाज लवकर बाहेर या. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आपण पाहतोय पवन केने. शरीर भेदक मारा, भन्नाट वेग आहे.
शरीराचा वेध घेणारा चेंडू आहे. चेंडू मात्र निर्धाव आहे. कंपल्सरी चेस हा नियम आहे. 4 चेंडू आणि 20 धावा. आता एकेरी दुहेरी धावेने चालणार नाही. चौकार षटकारांची गरज आहे. चेंडू तर हवेत आहे. एक धाव नक्कीच मिळेल. कुठल्याही प्रकारचा धोका क्षेत्ररक्षकाने पत्करलेला आपल्याला पाहायला मिळत नाही. एकाच धावेवरती समाधान आहे. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 35 धावा. कंपल्सरी चेस हा नियम आहे. 3 चेंडू आणि 19 धावींची गरज आहे. 3 षटकार मारून आता चालणार नाही. त्यासाठी गोलंदाजाची साथ द्यावी लागेल. पुढचा चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा फटका, परंतु 1च्या व्यतिरिक्त धावा मिळतील का? मिळू शकणार नाही. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 36 धावा. बघा सुरुवातीलाच आपण पाहिलं ना तर पहिल्या चेंडूवरती योगेश पवार यांच्या बॅटमधून एक षटकार आला. त्या षटकामध्ये अजून एक चौकार देखील आला. परंतु नंतर जे गोलंदाजांनी कमबॅक केलं, लगातार त्यांच्या विकेट जाताना आपण पाहिल्यात आणि त्यानंतर सामना नक्कीच दूर होत गेला. पुन्हा एकदा दांडी 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 गुल होतीये. राजगोंडकर देखील त्या ठिकाणी त्रिफळा उद्ध्वस्त होतोय. फर्निचर डिस्ट्रॉय. 7वा फलंदाज त्रिफळा बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाज क्रमांक 7वा राजगोठणकर देखील त्या ठिकाणी बाद होतोय. हिजाजबाईंनी नक्कीच एक पुनर्जीवन या खेळाडूला दिलं होतं आणि मला वाटतं त्यांच्याच विनंतीला मान देऊन राज या ठिकाणी उपस्थित देखील राहिलाय. परंतु खेळामध्ये फलंदाजीमध्ये कुठल्याही प्रकारचं योगदान आपल्या संघासाठी देऊ शकला नाही. त्या ठिकाणी नक्कीच तो असफल ठरलाय. नवीन बॅटर काही शेवटचे चेंडू खेळण्यासाठी, मला वाटतं शेवटचा चेंडू आहे आणि एका चेंडूमध्ये अजून देखील 19 धावींची गरज आहे. सामना अजून संपलेला नाहीये. 1 मध्ये 19 होऊ शकतात. पाहूया. 1 चेंडू आणि 19 धावा. क्षेत्ररक्षणाची जमावट आपण पाहिलीच असेल. सर्व क्षेत्ररक्षक अगदी 30 सर्कलच्या जवळपास आहेत. हा चेंडू जर आपण पाहिला तर निर्धाव आहे. षटक संपलेला आहे आणि या दरम्यान आपण पाहिलं तर अगदी दिमाखामध्ये पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करणारा पाशा 11 मुंबई हा संघ दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करतोय. तर शिरसाट स्पोर्ट्स अहमदनगर या संघ मात्र या स्पर्धेच्या बाहेर पडावं लागतंय. परंतु दोन्ही संघातील खेळाडूंचं खऱ्या अर्थाने मनपूर्वक असे आभार. आपण या ठिकाणी आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवलीत त्याबद्दल